पहाट होत होती. नदीकाठचा वारा उठला होता. काठावरची झाडं डोलत होती. हिवळवास सर्वत्र दरवळत होता. किंजाळात मोर केक देत होते. पाखरं गात होती. ती आपले पंख झाडून सज्ज झाली होती. पूर्वेला प्रकाश फुलत होता. पोलादी रंगानं काळ्या रंगावर आक्रमण आरंभलं होतं. दक्षिणेकडची ती निळी किनार झगझगत होती. भोई आले. त्यांनी गळ ओढले, दावणी ओढल्या. कष्टाचं फळ कब्जात घेतलं. दुर्गा जागी झाली. तिनं आंघोळ केली. रानफुलं जमून ती वारणाईला अर्पण करून म्हणाली, आई, आमासनी सुख दे. मग यमू आणि दुर्गा दोघं पारगावकडे निघाली. दुर्गा उल्हासानं भरली होती. ती यमूचा हात धरून हरणीप्रमाणे उड्या घेत होती. यंकू, गंग्या, रंगी, तिचं बाळ, दगडू बोकड या सर्वांना पाहण्यासाठी ती आतुर झाली होती. पारगावच्या वाटेवर येताच यमू म्हणाला, दुर्गा, बाप अजून परगावात आला नसल तेव्हा आपण हातच बसून त्याची वाट बघूया. दुर्गाने मान्य केलं आणि ते दोघं वाटेकडेला एका झाडाखाली बसली. दुर्गाला भूक लागली हे लक्षात येताच यमू तिरखमटा घेऊन जवळच्या आमराईत गेला आणि 2 भले मारून आला. ते भाजून खाऊन त्यांनी निहारी केली. दिवस कासराभर वर आला आणि त्याच वाटेनं यंकू येताना दिसला. त्याला पाहून दुर्गा आनंदाने वेडी झाली. लहान मुलाप्रमाणे धावत पुढे जाऊन बापाच्या गळ्यात पडली. यंकूनं आनंदित होऊन तिच्या कपाळाचा मुका घेतला आणि आनंद अश्रू पुसले. गंग्या चकाळला. त्यानं दुर्गाला मिठी मारली. चटकन उडी मारून तो तिच्या खांद्यावर बसला. दुर्गाला आनंदाचं भरतं आलं. तिनं गंग्याला कुरवाळलं. रंगीला जवळ घेतलं. तिच्या बाळाचा मुका घेतला. नंतर दगडू बोकडाचं डोकं आपल्या कपाळाला घासलं. गाढव, कोंबडी सर्व पाहून घेतलं आणि आपला तो संसार पाहून ती आनंदानं मोहरली. यंकूकडे डोळे भरून पाहत म्हणाली, बाप्पा, बरा हाय का? मी बरा हाय. तू कशी हायस? यंकूनं विचारलं आणि दुर्गाला हुंदका आला. तिचे डोळे भरून आसू ढाळू लागले. ती पदरानं डोळे पुशीत खाली पाहू लागली. यंकू म्हणाला, आला वकूत गेला. आता मनाला लावून घेऊ नग. घाव गेला. आता कळ कशाला आठवायची? मला यमुनं कुमक दिली म्हणून मला माझी लेक दिसली. बाकी त्यानं माझ्यावर काही उपकार केला नाही. आपली बायको वाचवली. आता परवा तुझं लगीन झाल्यावर माझी कोण दाद घेणार आहे? तसा यमू दुखी होऊन म्हणाला, बापा, तसं बोलू नको. मी तुला दुर्जन होणार नाही. आता तिघं कुठं बी जगू. हे ऐकून दुर्गा हसली. यंकूला आनंद झाला. त्यानं यमूला जवळ घेऊन त्याची पाठ थोपटली. ती तिघं त्या झाडाखाली बसली. मग यमूनं रात्री घडलेला सर्व प्रकार यंकूला सविस्तर सांगितला. यंकू चकित झाला. थोड्या वेळानं बाळ्या डोंबाऱ्याचा तांडा त्याच वाटेनं आला. 7 गाढवं, 4 लेकी, 3 जावाई, 4 नातवंड, 15 डुकरं, 2 कोंबड्याची खुराडी, 4 कुत्री आणि त्या सर्व बिऱ्हाडापुढं बाळ्या डोंबारी खांद्याला ढोलकं लावून एटीत चालत होता. त्याच्या त्या संसारानं ती पांद भरली होती. तो काळगावकडे निघाला होता. गुल्ली एका पांढऱ्या गाढवावर बसली होती. यंकूला पाहताच बाळ्याला आनंद झाला. बाळ्यानं आपला तांडा हो हो करून थांबवला आणि दुर्गाला पाहून लहान मुलाप्रमाणे तो नाचू लागला. त्यानं दुर्गाला जवळ घेतली. पाठीवरून हात फिरवला. तिच्या गालांना दोन्ही हात लावून त्यानं स्वतःची बोटं आपल्या कपाळावर कडकन मोडली. आलाबला घेतली आणि डोळे पुशीत यंकूला तो म्हणाला, आता चलूया लवकर. हात थांबणं भरा नाही. बाळ्याने यंकूला तिथं बसू दिलं नाही. ते लगेच पुढे निघाले. एका गाढवावर दुर्गा बसली. एका गाढवावर रंगी आपल्या बाळाला घेऊन बसली होती. गंग्या दुर्गाला चिटकला होता. दगडू बोकड दुडक्या चालीवर पळत होता. दुर्गा आपला तो संसार पाहून हसत होती. तो तांडा मार्ग करमीत होता. वाटेत एक एक भिकारी येऊन त्यात मिळत होता. पांद भरत होती. गर्दी वाढत होती. पोपट, मोर, पारवे, डुकर, कबूतर, कुत्री, कोंबडी आणि पोरं गाढवावर लादून ती फिरती दुनिया काळगावच्या माळावर सरकत होती.
दुर्गा सुखावली होती. आता काळगाव येईल, मग वैशाख येईल, आपलं लग्न होईल नि मग यमू. ती मनात लाजली. तिची नजर चटकन रंगीच्या बाळाकडे गेली आणि स्वतःचा ओठ तिनं हळूच चावला. दुर्गा लाजून चूर झाली.